सध्या भारत पाकिस्तान युद्धामुळं जी काही आपत्कालीन परिस्थिती दोन्हीकडे आहे, पण सध्या भारताचे सैनिक, नौदल, हवाई दल आणि भूजल ह्या सर्व त्यासोबतच आपले सल्लागार आणि प्राईम मिनिस्टर, संरक्षण मंत्री, गृहमंत्री यांच्या चिकित्सक बुद्धीमुळं आपल्या भारताची जीवितहानी शक्यतो कमी झाली आहे। पण जे काही भारतानं पाकिस्तानामध्ये घुसून जो तांडव केला आहे, जे स्ट्राईक्स केलेत, हे अतिशय पाकिस्तानाचा थरकाप उडवणारे आहेत। तर मित्रांनो, असंच एक स्ट्राईक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरदचंद्रजी पवार यांनी करवून आणले, घडवून आणले। ते स्ट्राईक म्हणजे ऑपरेशन लोटस, ऑपरेशन घड्याळ। होय, अजित पवार गट आणि शरद पवार गट हे दोन्हीही गट एकत्रित येऊन तुतारी संघ आता घड्याळाचा टाइम बघायची वेळ हे उद्धव ठाकरेवरती येणार आहे। काट्यांनी काट्याचा काटा कसा काढायचा, ही बाळासाहेबांची शिवसेना कशी उद्ध्वस्त करायची आणि त्यापासून ठाकरे घराणं कसं वेगळं करायचं, हा सर्व डाव काकांनी केलाय का, इथं हा एक प्रश्न पडतो। हा काकाचा स्ट्राईक आहे। हा स्ट्राईक म्हणजे सगळ्यात मोठं सबक आहे ते म्हणजे उद्धव ठाकरेंना। सध्या उद्धव ठाकरे हे लंडनमध्ये अडकून बसलेले आहेत। सध्या हवाई वाहतूक ही बंद आहे आणि ठाकरे पिकनिकसाठी लंडनला गेले होते। भारतामध्ये एवढे मोठे मोठे स्पॉट असून वाटलंच तर ह्याने पहलगामला जायचं काम होतं, पण ते लंडनला गेले आणि आता सध्या वाहतूक बंद असल्यामुळे ते तिकडे अडकून पडलेले आहेत। आणि या काळामध्ये, मधल्या काळामध्ये जे काही अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणाची झाली आहे, अजित पवार, शरद पवार हे एकत्रच आहेत हे वारंवार तुम्हाला आम्ही ठणकावून सांगायचो। मग जो काय लपंडाव चालला होता, जो हा खेळ चालला होता, हा खेळ का बरं होता? हा खेळ होता फक्त उद्धव ठाकरेंना खेळवण्यासाठी। एखादं मोठी शिकार पाडायची असेल तर त्यांना लहान लहान प्रलोभनं दाखवावी लागतात, त्यांना आशा दाखवावी लागते। मोठा मासा जर गळाला पाडायचा असेल तर त्याला लहान लहान माशांचा बळी द्यावाच लागतो। असे लहान लहान बळी हे काकाने दिलेले आहेत। संजय राऊत बघा वारंवार सांगायचे, काका कुणालाही कळत नाहीत, काका कळण्यासाठी 100 जन्म घ्यावे लागतील। आता संजय राऊतांचा किंवा उद्धव ठाकरेंचा नेमका जन्म कुठला होता, त्यांना काका कसं कळले? कारण काका तर विश्वास ठेवून ते महायुतीमधून किंवा भाजपची युती सोडून ते बाहेर आले होते, पण त्याच काकांनी यांचा गेम केला। लोकसभा झाली त्यापूर्वी ठाकरेंना बाहेर खेचून आणून त्यांना मुख्यमंत्री बनवलं। ठाकरेंना दाखवलं की कसा योग्य मुख्यमंत्री तुम्हीच आहात। लोकांच्या मनातील लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे। हे मीडियामध्ये गोष्टी पसरवल्या, पण त्यांच्याच पुस्तकामध्ये त्यांनी लिहून ठेवलं की फक्त 2 दिवस मुख्यमंत्री दालनामध्ये गेलेला मुख्यमंत्री, हे तरीही त्यांना कळलं नाही। 2014 मध्ये बार्गेनिंग पॉवर कमी करणारी ठाकरेंची त्यांनी पाठिंबा हा बिनशर्त भाजपला दिला, त्यावेळेस पण ठाकरेंना कळलं नाही। 19ला बाहेर खेचलं, मुख्यमंत्री केलं, चौकड यांचा चेहरा पुढे केला, वाहवा केली। फक्त बळीच्या अगोदर बकऱ्यांचे जे मशागत करते हे होते तसं केलं आणि 2024 मध्ये 25 मध्ये अधोगती झाली आणि 100 शिष्टा लढवून सुद्धा ठाकरेंना फक्त 20 निवडून आणता आल्या। जे काही हे राजकारण हाणून पाडलं म्हणजे खच्चीकरण केलं ते काकांनी सोबत राहून केलं। पण पहिल्यापासूनच बघा, पहाटे जाऊन ज्यावेळेस दादांनी शपथ घेतली त्यावेळेस दादांनी सांगितल्यानंतर की यातून पण गोष्टी पुढे आल्या की काकाच्या मर्जीनं हे काम झालं होतं। मग ज्यावेळेस काकापासून पुतण्या वेगळा झाला त्यावेळेस ही काकाच्या मर्जीनुसार काम झालं का, किंवा काकाला विचारूनच त्यांनी पक्ष सोबत घेऊन ते भाजप सोबत आले का, इथं हा एक प्रश्न पडतो। आता लोकांच्या मनामध्ये बघा 2 ते 3 प्रश्न हे असणारच आहेत। पहिला प्रश्न असणार आहे, काकांना सांगूनच यांनी हे पक्ष फोडलाय का? दुसरा, काकाला सांगून जर पक्ष फोडला असेल तर मग एवढं नाट्य, एवढं महानाट्य का केलं? आणि तिसरा आहे, मग यामध्ये कार्यकर्त्यानं आपापल्या थोबाडात मारून घ्यायची का, हा एक तिसरा प्रश्न पडतो। कारण राजकारणामध्ये हे अशा खेळ्या खेळतात यामध्ये पंचायत ही कार्यकर्त्यांची होते। काही लोकांनी तर छातीवरती घड्याळ खोडून तुतारी काढली होती
आता नेमकं तिथं काय खोडून काय काढावं हा त्यांना प्रश्न पडलाय. अजित पवार गटांचं आणि शरद पवार गटांचं मनोमिलन हे होणार आहे हे काकांनी सांगितले स्पष्टपणे. शरद पवार साहेबांनी सांगितलंय की आमच्या पक्षामधील एक गट असा आहे त्यांना सत्तेमध्ये जायचं आहे आणि ह्या जो काही हा निर्णय आहे हा निर्णय मी पूर्णपणे सुप्रियावरती सोडतो. सुप्रिया सुळे म्हणजे सुसुताई त्याच्यात सध्या खासदार आहेत, त्या संसदपटूही आहेत आणि ते बोलतात ते तोलून बोलून बोलतात, पण ते एक काकाच्या तालमीतील एक उत्कृष्ट असा एक पैलवान आपल्याला म्हणता येईल ते घडलेले आहेत. ते त्यांचे पूर्ण आता काकांचे अनुयायी तर एवढी करामती असतील तर त्यांची मुलगी किती असेल, कारण शेवटी अनुवंशिक गुण असतोच. ते एक सत्तेचा जो जे डाव आहे डावपेच आहे ते प्रत्येक डावपेच हे शिकूनच सुप्रियाताई समोर आलेले आहे आणि सुप्रियाताईवरती हात ठेवलेला आहे पुढला जो काही आहे तो मार्ग तो सोबत जायचंय की एकत्र लढायचंय. पण बघा तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल, प्रत्येक वेळी सुप्रियाताई अजित पवारावरती बोलणं टाळते, आक्रमक टीका होत नाही, म्हणजे यांचे जे रिलेशन आहे ते रिलेशन तसेच आहेत, तसेच ते मेंटेनही आहेत. प्रत्येक वेळी सुप्रियाताई हे बाजू इनडायरेक्टली दादांची घेते आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये सोबत असतातही. मग मुद्दामच शरद पवारांनी सगळी रेस्पॉन्सिबिलिटी जी आहे ती टाकलेली आहे सुप्रियाताईच्या खांद्यावरती आणि जे काही राष्ट्रवादी शरद पवारांचे आहे हे सुद्धा सत्तेमध्ये जायला इच्छुक आहे असंच काकांनी सांगितलंय. म्हणजे आज ना उद्या हे दोन्हीही पक्ष एकत्रित येतील. पण काकांच्या भरोशावरती ज्यांचं राजकारण चाललं होतं ते म्हणजे उद्धव ठाकरे खातात संत्री, सुप्रिया झाली मंत्री. आता अशी गोष्ट होऊन बसली. मित्रांनो व्हिडिओ बघून घ्या. काल पण हा प्रश्न विचारण्यात आला होता, तर त्यांनी सांगितलं की आता सुप्रिया पण आणि ती जे लोक आहेत त्यांनी आणि अजित पवार यांनी चर्चा करावी. मी काय त्याच्यामध्ये नाही, म्हणजे पवारसाहेब त्याच्यामध्ये येणार नाहीत. मला असं वाटतं असं मागे सुद्धा म्हणजे आम्ही इकडे येण्याच्या अगोदर आम्ही सुद्धा त्यांच्याबरोबर होतो त्यावेळेला असंच साहेबांचं म्हणणं की तुम्हाला जे काय करायचं करा, मी काय त्याच्यात नाही येणार. हेच वाक्य त्यांनी परत वापरलेलं आहे. आता बघायचं कोणाचा किती रिस्पॉन्स आहे काय आहे. आणि पवारसाहेब जर नसेल तर पवारसाहेब ठेवून ही मंडळी येण्याची त्यांची इच्छा आहे का, अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आगामी निवडणुकांसाठी एकत्र यावं असं ते तुमचं म्हणणं आहे. मी काय तसं ऐकलं नाही निवडणुका वगैरे, आणि एकत्र आले तर निवडणुका लढणारच नाही, तर त्याच्यात विशेष काय.